माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेसाहेब माझ्यासोबत आहेत. दादा, नाशिकमध्ये आय टी कंपनीतलं धर्मांतर प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजतंय. काय म्हणाल तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये? त्यातले आरोपी देखील फरार आहेत. नाही, खरं तर आपण गेल्या आठवडाभरापासून ऐकतो आहे की नाशिकमध्ये आय टी कंपनीमध्ये जे काही प्रकरण झालं त्याचा निषेध राज्यभर केला गेला आहे. आम्हीसुद्धा त्याचा निषेध करतो. निदा खान नावाची एक महिला आहे, तिला हाताशी धरून त्या कंपनीत एका विशिष्ट समाजाचे जे लोक आहेत त्या लोकांनी त्या ठिकाणी हिंदू मुलीच्या विरोधात त्यांनी हे कारस्थान केलेलं आहे. त्यांना वेगवेगळे आमिषे दाखवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला असं वाटतं की केवळ आय टी कंपनीमध्ये नाही आहे, हे क्लासेस जे असतात त्या क्लासेसमध्ये बी होऊ राहिलं. ज्या काही नवीन पोलीस भरतीमध्ये किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी अकॅडमी काढल्यात, त्या अकॅडमीमधूनसुद्धा मुली नेल्याचे प्रकार काही ठिकाणी घडलेले आहेत. परंतु परिस्थिती अशी आहे की मुली नेल्या जातात, पुन्हा ते प्रकरणं दाबल्या जातात, इज्जतीचा प्रश्न येतो. त्यामुळं क्लासेस, अकॅडमी, आय टी कंपनी अशा ठिकाणी प्रकार चालू आहे. आत्ता नव्यानं पुन्हा अचलपूर आणि परतवाड्यामध्ये झालं. मोहम्मद तन्वीर नावाचा व्यक्ती, त्यांनी व्हिडिओ काढले. व्हिडिओ काढून त्यांच्या एकीचे व्हिडिओ काढून त्यांना धरून बाकीच्यांना जाळ्यात ओढण्याचा ते प्रयत्न करतात. आणि जर तिनं ऐकलं नाही किंवा जिचा व्हिडिओ केला तिनं ऐकलं नाही तर तिचे व्हिडिओ ब्लॅकमेल करून तुझ्या आईला दाखवून, तुझ्या वडिलाला दाखवून प्रसारित करीन असे प्रकार करत आहेत. त्यांना काही लाज शरम इज्जत नाही आहे. जाईल तर दुसरेच जाईल. मग अशा वेळेस जेव्हा मोहम्मद तन्वीर असू द्या, निदा खान असू द्या, किंवा अकॅडमीमध्ये किंवा क्लासेसमध्ये काम करणारे किंवा आय टी कंपनीमध्ये असू द्या, याचा शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सरकार तर शोध घेईलच, परंतु आपल्या आपल्या कुटुंबाची, आपल्या आपल्या गावाची काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारचे प्रकार जर कुठं दिसत असतील तर मला असं वाटतं पोलीस खात्याशी संपर्क साधला पाहिजे. खरं तर आपल्याही मुलींना आता सतर्क होण्याची गरज आहे की आपण कोणाशी बोलतो, आपल्याला आम्ही देणार तो काय, कशापोटी आम्ही देतो, त्याचे आपले रिलेशन काय आहे, तो कशासाठी आपल्याला आपल्याशी लगट करतो आहे, कशासाठी आपल्याला जेवायला नेतो. आत्ता मला असं वाटतं की एकूणच महिला वर्गानं, मुलींनी याच्यामध्ये सतर्क व्हायला पाहिजे आणि आपलंही वाच असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं लव जिहादचा हा जो प्रकार आहे तो आज नाही, परंतु आत्ता फार मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. तुम्ही बघा, प्रॉपर्टीमध्ये सुद्धा ही मंडळी आता आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तो पैसा त्यांच्यावर उपलब्ध झालेला आहे. तर ह्या पैशाचा उपयोग ते आता या कामामध्ये करत आहेत. आणि एका शहरात नाही, अनेक शहरात अशा प्रकारची रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यामुळं आम्ही त्याचा निषेध करतो. बरं, या सगळ्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि आज अचलपूर, परतवाडा, अमरावतीमध्ये बंद देखील पाळण्यात आला आहे. काय म्हणाल तुम्ही या संदर्भात? सगळ्या खासदार अनिल बोंडे जे आहेत किंवा बळवंत वानखेडे आहेत, रवी राणा आहेत, आक्रमक झालेत. अशीची शिक्षा द्या म्हणून. अर्थात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे. आपण बघितलं असेल अशोक खरात प्रकरण किती भयानक प्रकरण आहे, त्याची गंभीर दखल घेतली. त्याच्यावर ईडी चालू आहे, त्याच्यावर CBI चालू आहे, त्याला स्थानिक पोलीस प्रशासन, SIT चारही बाजूनं घेरलं गेलेलं आहे. तशी हे सुद्धा सरकार चारही बाजूने यांना घेरीन, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी बोंडे साहेब असतील किंवा आमचे राणा असतील, या लोकांनी जो काही आक्रमक पवित्रा घेतला तो त्या भागाच्या त्या जनतेदृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. खरं त्यांची प्रशंसा केली पाहिजे की रस्त्यावर येऊन त्यांनी आता याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये या गोष्टीला जबर बसावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. बरं, 180 तरुणींचे जवळपास 350 व्हिडिओ जे की लैंगिक शोषणाचे असल्याचा आरोप जो आहे तो अनिल बोंडेंनी केला आहे. या आरोपींकडे सध्या 4 आरोपी या प्रकरणातले अटक आहेत. असू शकतात, 4 आरोपी अटक आहे. याची तर पूर्णपणाने माहिती पोलीस डिपार्टमेंटला असणारच आहे. आणि लोकप्रतिनिधी आणि पोलीस डिपार्टमेंट ही जर एकमेकात चर्चा करत असतील, त्यातून जर ही माहिती बाहेर आली असेल तर त्यांच्या बोलण्याला काही अर्थ असेल. बरं, पण जरी असेल अर्थ तरी या गुन्हेगाराला कठीणात कठीण शासन झालं पाहिजे.
सध्या प्रवीण तोगडिया राज्यभर फिरतायत, दौरा करतायत, संवाद साधतायत. बांगलादेशींना देशातून हटवा म्हणजे SIR करण्याची गरजच पडणार नाही असं सुद्धा ते ठिकठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहेत. ही आमच्या पक्षाची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे. किरीट सोमय्या यांनी अनेक शहराला भेटी देऊन बांगलादेशी लोक आहेत त्यांचा शोध घेतलेला आहे. त्यांचे जन्मतारखेचे जे प्रमाणपत्र खोटे दिले गेले त्याची आकडेवारी प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी जाहीर केली आहे. आणि भारतीय जनता पार्टीची आमची भूमिका आहे की या देशामध्ये दुसऱ्या देशातल्या नागरिकाला येऊन या ठिकाणी बिना परवानगी राहता येणार नाही, ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. परंतु राजकीय स्वार्थापोटी जसं पश्चिम बंगाल आहे, काही लोक आपला स्वतःचा जनाधार वाढवण्यासाठी या लोकांचा सहारा घेतात आणि त्यामुळं यांना मुळापासून उखडून टाकलं पाहिजे. मुंबईमध्ये आता आमच्या तावडे महापौर झाल्या, त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही इथं बांगलादेशी राहू देणार नाही. आम्ही जिथं जिथं सत्तेत आहोत त्या त्या ठिकाणी यांना जरब बसवण्याचं काम आम्ही करतो आहे. मला असं वाटतं दुसऱ्या राजकीय पक्षांनी जर एवढी सतर्कता पाळली तर इथून तिथं एकही राहणार नाही अशी शक्यता आहे. बरं, किरीट सोमय्याचा उल्लेख तुम्ही केला. ते भोकरदनला आले होते, सिल्लोडला आले होते, ठिकठिकाणी ते दौरा करत आहेत. मात्र याला सध्या तरी काही चाप बसताना दिसत नाही आहे. याचा फायदा होईल? नाही, असं आहे, प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी जन्ममृत्यू जन्माचे जे दाखले बघितलेत त्यांनी आत्ता काढलेत. कशासाठी काढलेत? त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या लोकांनी प्रवेश केला आहे. मग जर त्यांनी आत्ता जन्माचे दाखले काढले, त्यांचं वयवर्ष जर 60 असेल तर जन्माचे दाखले काढण्याची आत्ता गरज काय पडली त्यांना? मला असं वाटतं की या देशामध्ये वेगवेगळ्या मार्गानं आधार कार्ड काढण्याचं त्यांनी एक रॅकेटही तयार केलं आहे. त्यांच्याच लोकांनी रॅकेट तयार केलं आहे आणि त्याचा आधार घेऊन ते मतदार यादीतसुद्धा यायला लागले. आणि जे कोणी त्यांची बाजू घेतात त्याला मताचा अधिकार लागतो. मला असं वाटतं सगळ्या राजकीय पक्षांनी हा निर्णय केला पाहिजे की या देशामध्ये फक्त आपल्या देशाचे नागरिक राहतील, विना परवानगी बाहेरच्या देशाचा कोणी नागरिक राहणार नाही. म्हणजे सगळ्यांनी हा मिळून याला साथ दिली पाहिजे. 100%. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणावरून वेगवेगळी मतांतरं समोर येताना पाहायला मिळत आहेत. विरोधकांनी सुद्धा घेरलेलं आहे. प्रणिती शिंदे यांनी तर असं म्हटलं आहे की भोंदू अशोक खरातचा एन्काउंटर होईल असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. असं आहे, त्यांनी विरोधी पक्ष म्हणून त्यांची बाजू मांडलेली आहे. पण मला असं वाटतं की सरकार गाफील नाही या प्रकरणात. पूर्णपणानं सतर्क राहून या प्रकरणाचा छडा लावल्याशी सरकार राहणार नाही. सर्व बाजूने घेरलेलं आहे त्याला. इनकाउंटर वगैरे होईल अशी जी भाषा वापरल्या जाते, मला असं वाटतं ते विरोधी पक्ष जे असतील त्यामुळं ते वापरल्या जात असेल. पण सरकार पूर्णपणानं काळजी घेईल. ऑपरेशन टायगरची चर्चा जी आहे ती राज्यामध्ये सुरू झालेली आहे. ठाकरे गटाचे काही खासदार शिंदेंना भेटल्याची चर्चा तुम्हीसुद्धा ऐकली असेल. काय वाटतं तुम्हाला, होईल का ऑपरेशन टायगर? इथं मी निवडणुकीपासून ऐकतो. काही मंडळी मलाही भेटली, काहीतरी करा, कसे 5 वर्ष काढायचे, मोठ्या साहेबाला तुम्ही पटवा, आम्ही एवढे तयार आहे. म्हणजे ठाकरेंच्या पक्षांचे, ठाकरेचे बी आणि शरद पवार साहेबाचे बी तुम्हाला भेटलेत. आता नावं सांगू शकत नाही मी तुम्हाला, पण त्यांची भावना काही चूक नाही आहे. ज्या राजकीय पक्षाला भविष्य नाही आहे पुढच्या काळात, त्या राजकीय पक्षात त्यांना अनेक दिवस काढायचे आहेत. त्यांचं वयमान पाहत अजून 5-5 निवडणुका लढण्यासारखे कार्यकर्ते आहेत. त्या बिचाऱ्याची काय चूक आहे? एका बाजूला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोक दौरे करत नाही. शिवसेनेच्या खासदारांनी तक्रार केली की महापालिकेत उद्धव ठाकरे आले नाही, जिल्हा परिषदमध्ये उद्धव ठाकरे आले नाही, आदित्य ठाकरे कुठं फिरकलेच नाही, कार्यकर्त्याला सपोर्ट जो मिळाला पाहिजे तो सपोर्ट मिळाला नाही. मग आम्ही जगायचं कोणाच्या भरोश्यावर? तेव्हा अशा परिस्थितीमध्ये राजकीय माणूस जर का नेत्याचा सपोर्ट नसेल तो दुसरा सहारा करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं अशा प्रकारचे ऑपरेशन होतच असतात. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे कार्याध्यक्षपदाची धुरा हाती घेण्याच्या तयारीत आहेत, तशी माहितीसुद्धा समोर आलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, होईल का? बाटली बदलन फक्त, आतलं तेच आहे. तर फरक काय पडणार आहे? फरक काय पडणार आहे? माणूस बदलल्यानं पक्षाची वाढ होणं, पक्ष कमी होणं हे तुम्ही अनुभवलं. बाळासाहेब ठाकरे होते, कसा पक्ष होता. उद्धव ठाकरे आले, कसा पक्ष झाला. आता आदित्य येतील, त्याच्यापेक्षा खाली जातील. त्यामुळं माणूस बदलून चालणार नाही, तुमच्या भूमिका बदलल्या नाही पाहिजे.
तुम्ही भूमिका बदलली, असंघाशी संगत केली, हिंदुत्वाला तुम्ही तिलांजली देऊन टाकली आणि तुम्ही गुणगान कोणाचे गाऊ राहिले? पाकिस्तानवाल्याचे, अमेरिकेवाल्याचे गुणगान गाऊ राहिले. तुमच्या तोंडी आजकाल पाकिस्तानची भाषा आहे. तुमची भूमिका बदलली, ती भूमिका पूर्वपदावर आणा तर तुमचा पक्ष वाढेल. माणसं बदलून चालणार नाही, भूमिका बदलू नका. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे. वेगवेगळ्या विषयावरती त्यांनी आपल्यासोबत संवादही साधलेला आहे आणि काही नेत्यांवरती त्यांनी टोलेबाजी करत टीका देखील केलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भोकरदन, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.